तेरवणकर क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. मराठी माध्यमच्या मुलांसाठी जी सिरीज चालू केली आहे त्यामधलं भूमिती भाग 2 मधलं पहिलं प्रकरण समोरता हे आपण चालू केलं होतं. त्याचे 1-2 अभ्यासाचं आपण व्हिडिओ बनवले, लेक्चर बनवलेले, ते तुम्ही पाहत असालच. त्यानंतर 1.3 मध्ये मी 1.3 न घेता मी आता 1.4 घेतोय. सराव संच 1.4 घेतोय. त्याच्यामध्ये एक प्रमेय आहे, ते पहिलं आपण घेऊया. जर दोन त्रिकोण समरूप असतील, बघा काय सांगितलंय. आता त्रिकोण समरूप कधी होतात हे पहिलं थोडक्यात सांगतो, बरोबर. त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील तर किंवा संगत कोण एकरूप असतील तर. त्रिकोण समरूप कधी होतात? त्रिकोण समरूपता. तर एक म्हणजे संगत कोण एकरूप आणि दुसरं संगत बाजू प्रमाणात म्हणजे त्यांचं भागाकार जर केला संगत बाजूंचा, बरोबर, तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. आता उदाहरणार्थ बघा, दोन त्रिकोण मी ते दाखवतो तुम्हाला आणि ते करता करता आपण ठरव. आणि जेव्हा प्रमेयामध्ये काय सांगितलं, दोन त्रिकोण समरूप आहेत, बरोबर, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतील, समजा दोन त्रिकोण आपण घेऊया इथे एबीसी आणि पीक्यूआर, इथेच काढतो. एबीसी पीक्यूआर, बरोबर. हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवतोय, बरोबर. त्याच्यामध्ये त्यांचा एबीसी मध्ये आहे डी आणि पीक्यूआर मध्ये आहे एस. पुस्तकाप्रमाणे करतात आणि पुस्तकामध्ये हा समरूप हा दाखवला. आता हे दोन त्रिकोण त्या प्रमाणानुसार समरूप असतील, बरोबर. आता समजा हे दोन त्रिकोण समरूप असतील म्हणजे हा दोन त्रिकोणांचे संगत कोण कसे आहेत? एकरूप आहेत. संगत कोण एकरूप आहेत, बरोबर. संगत कोणांच्या दोन जोड्या एकरूप आहेत म्हणजे एक कोण, म्हणून काय केलं तर आपण ह्या प्रमेयाला पहिलं सोडूया, नाहीतर मग तुम्हाला थोडक्यात आधी एक रे बघा हे सांगतो. तिथे मी तुम्हाला एबीसी पीक्यूआर एडी पीएस. आता तुम्हाला मी इथे काय घ्या, दोन त्रिकोण मध्ये यांचे संगत कोण म्हणजे कोण बी आणि कोण क्यू. त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये असं लिहा. कोण बीचा संगत कोण क्यू, एकरूप कोण क्यू. संगत कोण दिलेला आहे. नंतर सांगितलं कोण आर आणि कोण सी. कोण सी एकरूप कोण आर, बरोबर. हे दिलेलं आहे इथे. म्हणजेच काय, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. आता हे त्रिकोण समरूप झाले कोको कसोटीनुसार, किंवा मग हे एक पर्याय, किंवा मग काय तर ह्यांच्या संगत बाजू हा एक पर्याय झाला. दुसरा पर्याय काय असतो, संगत बाजू प्रमाणात म्हणजे 2, 4, 3, 6. समजा आता या त्रिकोणामध्ये एबी हिला प्रमाणात पीक्यू घेतली, संगत बाजू एबीची संगत बाजू पीक्यू, बरोबर. एसी संगत बाजू पी आर, बीसी संगत बाजू क्यू आर. ते पण घेऊया 4 आणि
8. आता ही 2 आहे, 2 आणि ही किती आहे 4. AC 3, ही 7, ही 4 आणि ही 8. बरोबर. आता याचं उत्तर काढलं तर बे एके बे, बे दुने 4 म्हणजे 1/2. याचं पण काढलं 3 एके 3, 3 दुने 7, 1/2. 4 एके 4, 4 दुने 8, 1/2. म्हणजे याचं जे गुणोत्तर आलं भागाकाराच्या रूपामध्ये तिघांचं सेम आलं. म्हणजेच परत हे दोन त्रिकोण काही झाले समरूप नाही. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR असं. आता हे त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्याच्या संगत बाजू प्रमाणात आहेत. लक्षात आलं की म्हणजे किंवा दोघांपैकी एक कसोटी वापरली तरी त्रिकोण समरूप होत आहेत. एक तर संगत बाजू प्रमाणात कारण संगत भुजा प्रमाणात झालं म्हणजे समरूप त्रिकोण. आता समरूप त्रिकोण झाल्यानंतर संगत भुजा प्रमाणात इथून पण काढता येतं. हे काढण्यासाठी मला इथे वापर बघा कसा करतात. AB PQ हे बघा AB छेद PQ, BC छेद QR, BC छेद QR आणि AC छेद QR, AC छेद QR संगत बाजू प्रमाण. आता जेव्हा त्रिकोण समरूप असतील हे प्रमेय काय सांगतात, जेव्हा त्रिकोण समरूप असतील बरोबर तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गा एवढं असतं. संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असतं असं ते स्टेटमेंट आहे. बरोबर. ते जे आहे ते आपल्याला इथे आता समजून घेऊया कसं ते. बरोबर. तर आता बघा दोन त्रिकोण आहेत. त्रिकोण एबीसी पक्ष मध्ये दिलेला असेल. त्रिकोण एबीसी व त्रिकोण PQR मध्ये या दोन त्रिकोण मध्ये मी काय म्हणतोय एडी लंब BC आणि PS लंब QR. PS लंब QR. बरोबर. हे दिलेलं आहे पक्षामध्ये. आकृतीवरून आपल्याला ते माहिती मिळते. असे आहे. बरोबर. आता आपल्याला काय म्हणायचंय तर साध्य काय पक्ष साध्य काय करायचंय. साध्यामध्ये काय आहे आपलं साध्यामध्ये ना त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजेच आपण मागे बघितलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण पहिलं पण काढलेलं आहे. पण तेव्हा संघ एक पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात, उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात, दोन्ही भिन्न असतील तर पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची यांच्या गुणोत्तर एवढे असतं. हे आपण बघितलं. तिथे पण गुणोत्तर काढलं क्षेत्रफळाचं, इथे पण क्षेत्रफळाचं गुणोत्तर. पण तिथे नियम 3 वेगळे होते, इथे नियम वेगळा. इथे प्रमेय वेगळे आहे, तिथे गुणधर्म वेगळे होते. हे प्रमेय काय म्हणतात इथले जे त्रिकोण आहेत ते समरूप आहेत. बरोबर. तेव्हा साध्यामध्ये काय म्हणणार आहे तेव्हा की हे पक्ष दिलं. साध्यामध्ये काय म्हणतात समरूप त्रिकोण असतील बरोबर तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. मग संगत बाजूच्या वर्गाचं गुणोत्तर 3 संगत बाजू आहेत त्रिकोणाला. मग इथे पहिली AB संगत बाजू PQ बरोबर. नंतर मग BC संगत बाजू पण संगत बाजूचा वर्ग बघा संगत बाजू AB आणि PQ. पण थेरम काय सांगते प्रमेय काय सांगते की संगत बाजूच्या वर्गाचं गुणोत्तर म्हणजे AB वर्ग छेद PQ वर्ग किंवा या दोन नसतील सध्या दोन नाहीत तर दुसरी AC PR किंवा BC संगत बाजू BC QR किंवा मग BC स्क्वेअर छेद QR स्क्वेअर किंवा तिसरा पर्याय AC स्क्वेअर छेद PR स्क्वेअर. अशा तिघापैकी एक कोणते पण संगत बाजूचा वर्ग घेऊन हे तुम्ही करू शकता. लक्षात घ्या. आता आपण हे सिद्धता करताना सिद्धता
पहिले त्रिकोण घ्या, त्रिकोण एबीसी व त्रिकोण PQR. आता आपल्याला तर माहित नाही हे समरूप आहेत की नाही, बरोबर. मग आपण काय म्हणतो, नॉर्मल या त्रिकोणामध्ये त्रिकोण एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR, बरोबर. याच्यामध्ये असं कुठे नाही म्हणालेलो की आता पाया समान आहे, उंची समान आहे, नाही. म्हणून यांचं नॉर्मल त्रिकोण आहे समजूया, आणि ह्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आहे, तर पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची. म्हणजे पहिला त्रिकोण एबीसी, याची उंची एडी आणि पाया बीसी, म्हणजे बीसी गुणिले एडी छेद दुसरा त्रिकोण आहे PQR चा पाया QR गुणिले उंची PS, आणि हे एक आपलं विधान झालं. म्हणजे आपण क्षेत्रफळाचं गुणोत्तर नॉर्मल पहिला जेव्हा आपण सोडवलं 1.1 त्याच्यामधला जो नियम होता की पायाने उंची भिन्न असेल तर त्यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं, हा फॉर्म्युला वापरून आपण इथे लिहिलेला आहे. आता पुढे कसं होतं माहिती आहे, आता आपण दोन त्रिकोण घ्यायचे ADB आणि PQS. आता ह्या आकृतीनुसार मी त्रिकोण आता घेतोय, आता त्रिकोण ABD बघा, ABD व त्रिकोण PQS. आता ह्या पूर्ण आकृतीमध्ये आमचे त्रिकोण कोणते, बरोबर. तर ADB म्हणजे हा इकडचा त्रिकोण नाहीये, होता एवढा, आणि हा PQS, बरोबर. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये इथे दिसतंय की हा जो B कोण आहे, कोण B एकरूप कोण Q, हे दिलेलं आहे डायग्राम मध्ये, खुणा पूर्ण दिलेला आहे, बरोबर. प्रमेयामध्ये आहे. मग हे दिलेलं पक्ष एक. दुसरा कोण कोणता, तर ADB हा जो बघा इथे 90 आहे, हा बॉक्स करा म्हणजे इथे लंब, लंब म्हणजे 90. मग हा जो कोण आहे ADB ह्या त्रिकोणामधला कोण ADB एकरूप कोण ADB हा 90 माप. मग ह्या त्रिकोणामध्ये पण इकडे पण 90 माप आहे, इकडे 90 तर इकडे पण 90 माप. मग PSQ कोण PSQ 90 मापाचे कोण. आता मी तुम्हाला सांगितलंय दोन संगत कोणाच्या जोड्या एकरूप झाल्या, मग हे दोन त्रिकोण झाले कसे, समरूप झाले. म्हणून त्रिकोण ABD समरूप त्रिकोण PQS. को कसोटी म्हणजे कोण कोण कसोटी, दोन कोण एकरूप झाल्यामुळे हा तिसरा पण कोण आहे कसा असणार, एकरूप असणार, आणि म्हणूनच हे दोन त्रिकोण कसे समरूप आहेत, लक्षात घ्या. आता आपल्याकडे दोन सुलभ झालं. तसंच बरोबर, प्रमेयामध्ये अजून एक काय म्हणालेले की दोन त्रिकोण कसे समरूप आहेत. आता समजा दोन त्रिकोण तसेच त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आहे, हे पक्षामध्ये, लक्षात घ्या. समजलं, हे आपण समजलं काय की PQS हे ABC PQR, ABC आणि PQR, परंतु बघा हे दोन त्रिकोण काढले छोट्या ह्याच्यातले, बरोबर. हा पहिला क्षेत्रफळाचा फॉर्म्युला लिहिला, दोन त्रिकोण दोघांमधले सेपरेट करून ते समरूप दाखवले, आणि आपण परंतु काय म्हणतोय, परंतु हे दोन त्रिकोण जे मोठे आहेत ABC आणि PQR पण समरूप आहेत. जर हे समरूप आहे, बरोबर, तर मग याच्या संगत बाजू प्रमाण येतात, समरूप त्रिकोणाचे संगत भुजा प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात. लक्षात घ्या, हा रूल आहे, हा नियम आहे, तो लक्षात ठेवा. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, संगत कोण एकरूप असतात. संगत बाजू प्रमाणात म्हटलं तर या डायग्राम नावावरून बघा मी कशा करतो, शॉर्टकट AB छेद
पी क्यू बरोबर बीसी छेद क्यू आर बरोबर. बघा पहिली दोन अक्षर इकडची दोन घेतली इकडची दोन घेतली त्यांचा रेशो केला त्यांचं गुणोत्तर केलं. नंतर जी दोन अक्षर घेतली इकडची दोन अक्षर त्यांचं गुणोत्तर केलं आणि शेवटचं गुणोत्तर मी एसी पहिला आणि शेवटचा अक्षर इथे पण पहिला आणि शेवटचा अक्षर पी आर संगत बाजू प्रमाणात हे केलं बरोबर. आता हे बघा ही विधान बघा कशी आली. विधान 1 इथे केलं विधान 2 इथे. आता इथे इथे बघा समरूप दाखवलं मग इथे पण संगत बाजू प्रमाण येणार ना. ए बी छेद पी क्यू बरोबर बीडी छेद क्यू एस बरोबर एडी जे तिथे दाखवलं एडी छेद पी एस संगत बाजू प्रमाण बरोबर. आता आपल्याला एडी पी एस ए बी आपल्याला आता जे लागणार आहे तिथे बरोबर ए बी पी क्यू बरोबर एडी पी एस म्हणजे आपल्याला 3 च्या ऐवजी आपण 2 घेतोय बरोबर. जे आपल्याला पुढे ए बी अपॉन पी क्यू आणि एडी अपॉन पी एस या दोन आपल्याला उपयोग होतील. आता या कशा येतील उपयोगाला ते बघूया. आता विधान 1 या दोन क्षेत्रफळांचं बरोबर फॉर्म्युला काय बीसी इंटू एडी आणि क्यू आर इंटू पी एस. इथे बघा एडी गुणिले पी एस म्हणजे एडी अपॉन पी एस एडी अपॉन पी एस एबी अपॉन पी क्यू हे पण येईल याचा अर्थ. आता इथे पण बघा एबी अपॉन पी क्यू बरोबर बीसी अपॉन क्यू आर बरोबर. या सगळ्यामधून पुढे आता काय होणार ते बघा. तर आपण काय म्हणू विधान 2 आणि 3 म्हणजे हे दुसरं आणि हे विधान आपण तिसरं तयार केलं बरोबर. याच्यावरून काय होणार आहे तर एबी अपॉन पी क्यू बरोबर बीसी अपॉन क्यू आर पण आहे आणि एसी अपॉन पी आर पण आहे आणि हे पण आहे एडी अपॉन पी एस पण आहे. जर एबी अपॉन पी क्यू हे दोन आहे विधान 3 मध्ये सांगतोय पण विधान 2 मध्ये काय सांगतोय एबी अपॉन पी क्यू बरोबर एडी अपॉन पी एस पण आहे बरोबर. मग आपण काय करायचं हा जो फॉर्म्युला इथे दिला होता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर हा जो आहे फॉर्म्युला बीसी गुणिले एडी आणि क्यू आर गुणिले. तर विधान 2 हे आहे आणि 3 तिथे. तर मी इथे 2 लिहितो 2 आहे एबी अपॉन पी क्यू बरोबर एडी अपॉन पी एस हे आहे 2. 3 काय आहे बघा आता एबी अपॉन पी क्यू बरोबर बीसी अपॉन क्यू आर बरोबर एसी अपॉन पी आर हे आहे 3. आता या दोघांमध्ये कॉमन भाग काय तर एबी अपॉन पी क्यू बरोबर एडी अपॉन पी एस आहे आणि एबी अपॉन पी क्यू बरोबर बीसी अपॉन क्यू आर आहे एसी अपॉन क्यू आर आहे. म्हणजेच हा जो एडी अपॉन पी एस आहे हा पण यांच्या बरोबरच आहे ना. लक्षात आलं का हा पण यांच्या बरोबर आहे. म्हणूनच इथे काय करू शकतो आपण बीसी अपॉन क्यू आर इंटू बरोबर. तर एडी अपॉन पी एस च्या ऐवजी मी बीसी अपॉन क्यू आर पण घेऊ शकतो. आता बीसी अपॉन क्यू आर घेतलं तर इथे काय होणार बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर बरोबर. किंवा अजून असं पण होईल नाही म्हणजे बीसी आणि क्यू आर ह्याच्याऐवजी मी ते एबी स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर पण लिहू शकतो.
म्हणजेच का हे बघा इथे 1 आणि 2 वरून फ्रॉम नको विधान 1 व 2 वरून लक्षात येतं काय? हे कन्फ्युजन आहे ना इथे. AB अपॉन PQ बरोबर AD अपॉन PS आणि AB अपॉन PQ बरोबर BC अपॉन Q आर इक्वल टू AC अपॉन P. म्हणजेच हे सगळे हे एकमेका बरोबर आहेत, म्हणजे त्यांची गुणोत्तर समान आहे. अशा पद्धतीने जेव्हा त्रिकोण समरूप असतील तेव्हा त्यांच्या गुणोत्तराचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये असते. हे पहिलं तुम्ही समजून घ्या. थेरम फिलिंग द बँक्स मध्ये येऊ शकते किंवा लिहायला येऊ शकते, पुस्तकात आहे. आता याच्यावर जो महत्वाचा मुद्दा आहे माझा, तो याच्यावरती मला गणित सोडतो. तुम्ही त्या मेन जो आपला विषय आहे तिकडे जातोय, हा पण महत्वाचा होता. आता पहिल्या गणिताला काय म्हणाले तुला? 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर हे आहे 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. त्यांनी सांगितलेलं आहे की हा 2020 ला प्रश्न आलेला आहे. 1 मार्काचा आहे, सिंपल आहे. 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3:5. प्रश्न लिहून नाही, प्रश्न पुस्तकात आहेत. संगत बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे, बरोबर. आता दिलेलं काय आहे? दिलेल्या माहितीनुसार संगत बाजूचं गुणोत्तर, संगत बाजूचे गुणोत्तर बरोबर किती? 3:5. 3:5 आहे, बरोबर. आता बाजू म्हटलं की साइड, बरोबर. साइड म्हटलं की एस आला. बघा आपण शॉर्टकट वापरतोय. साइड म्हणजे बाजू, तर बाजू म्हटलं की साइड म्हणजे त्याला एस. मग मी काय करतो, बाजू आहेत ना त्या S1 आणि S2 दोन बाजू आहेत शेवटी. S1 आणि S2. S1 आणि S2 म्हणजे काय झाल्या? त्रिकोणाच्या संगत भुजा. आणि आपल्याला काढायचं काय? तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, बरोबर. मग क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ बरोबर एरिया. तर एरिया मधला आपण A घेतला, A1 आणि A2. क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे 2 त्रिकोणाचे समरूप आहेत, बरोबर. त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे आपण क्षेत्रफळाचं गुणोत्तर सरळ सांगायचं. 2 त्रिकोण दिलेल्या माहितीनुसार 2 त्रिकोण कसे समरूप आहेत. मुळात पहिले त्रिकोण समरूप. आता इथे आपण जर असं पण म्हणू शकतो, त्रिकोणाची नावं देऊ शकतो आणि मग ते दाखवू शकतो. दोन्ही पद्धतीने आहे, बरोबर. तर मी आता समजा याला मी S1 S2 बरोबर 3:5 म्हणू शकतो. हे अजून मी असा पद्धतीने लिहू शकतो, S1 अपॉन S2 इक्वल 3/5 संगत बाजूचे. म्हणजे हे जे त्याने असं दिलेलं त्याला आपण असं रूपांतर आणलं. हा झाला, बरोबर. आता समरूप त्रिकोण आहेत, मग मी असं लिहिलं दिलेल्या माहितीनुसार बरोबर दोन्ही त्रिकोण समरूप आहे, समरूप आहेत, बरोबर. म्हणून क्षेत्रफळ गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळ गुणोत्तर A1 अपॉन A2 संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे म्हणजे S1 चा वर्ग छेद S2 चा वर्ग. म्हणजे असं पण करू शकतो वर्ग, बरोबर. मग S1 किती आहे? 3 चा वर्ग. S2 किती आहे? 5 चा वर्ग. किती आहे? 9/25 म्हणजे
हे इथे कारण काय लिहिणार, समरूप त्रिकोण आहेत म्हणजे समरूप त्रिकोणाचा प्रमाण, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमाण इथे लिहिणार, कारण लिहिणार समरूप त्रिकोणात त्रिकोणाचे क्षेत्रफळ प्रमाण. समरूप त्रिकोण क्षेत्रफळ काय म्हणतात, समोर जर का दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात, वर्गाचं प्रमाण. तर हे असेल. आता समजा हे असं नाही सोडवायचं आहे, झालं उत्तर आलं, तर आपण काय करू, दोन त्रिकोण घेऊ, त्रिकोण एबीसी, ए बी सी पी क्यू आर, बरोबर. आपण काय समजू, हे जे तीन आहेत त्याचे आहेत आणि पाचच्या संगत बाजू आहेत. सांगू इथे दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर, पक्ष, पक्ष म्हणजे प्रश्नात दिलेला आहे बरोबर. म्हणून समरूप त्रिकोण, त्रिकोणाचे प्रमेय, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमाण, असं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळ प्रमेयानुसार मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर. आता संगत बाजू इथे आपण दिलेले ए बी आणि पी क्यू, मग ए बी स्क्वेअर आपण पी क्यू स्क्वेअर, ए बी ची किंमत 3 चा स्क्वेअर, पी क्यू ची 5 चा स्क्वेअर, 9 उत्तर इथे पण. फक्त इथे आता आपल्याला काय दाखवावं लागेल, समरूप आहेत दोन त्रिकोण म्हणजे त्रिकोणाचं काही लिहिलंच नाही ना, डायरेक्ट नावं लिहिली त्याचा एरिया, आणि इथे आपण हे अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने मी सोडून दिले, तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला हे पण सांगितलं S1 S2 का घेतोय आणि A का घेतोय, जे दिलेलं आहे तेच लिहितो. आपल्याला महत्वाचं आहे ते दिलेल्या माहितीनुसार गणित लिहिताना द्यायच्या पहिल्यांदा उत्तरावर दिलेल्या माहितीनुसार, बरोबर. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर, बघा हे दिलेलं आहे, आता जर तुम्हाला प्रश्नामध्ये असं दिलंय सिंपल, मग पहिला फॉर्म्युला काय तयार होतो त्याच्यावरती फोकस. समरूप त्रिकोण आहे आणि काढायला काय सांगितलं, क्षेत्रफळ गुणोत्तर, तर त्याने चौकट दिले. अजून काय दिलंय त्याने, अजून दिलेलं ते बघा, ए बी इज टू पी क्यू बरोबर 2:3 हे पण दिलं. आता ह्याचा अर्थ काय, हे असं दिलं आडव्या पद्धतीने, ह्याला फ्रॅक्शन मध्ये करू म्हणजे भागाकाराच्या रूपात दिलं तर ए बी छेद पी क्यू बरोबर 2/3, म्हणजे हे पण दिलेलं आहे, म्हणजे त्याची संगत बाजूचा गुणोत्तर दिलेला आहे. आणि काढायला काय सांगितलेलं आहे तर बघा, आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर, म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. त्याच्यामध्ये चौकट मध्ये लिहिलंय, फॉर्म्युला पण तयार. आता याचा सिंपल आहे, त्यांनी जर ट्रायंगलचं गुणोत्तर सांगितलं त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि त्यांनी बाजू पण दिले संगत बाजू जोड्या, पण त्याच बाजू घ्यायच्या, दुसऱ्या नाही घ्यायच्या. तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता, नो डाऊट, इथे 3 बाजूच्या जोड्या येतात, लक्षात आलं का. पण आपण त्या नाही घ्यायच्या, आपण ती दिलेल्या म्हणजे AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. ह्याला कारण काय, तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म.
हे कारण आहे. दुसरं कारण काय नाही. समरूप त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म हे लिहायचं. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय झालं. आता इथे काय सिंपल, ह्याचं उत्तर काढायचं. त्यांनी दिलेलं आहे ह्याच्या किमती, त्याच किमती ठेवल्या. 2चा स्क्वेअर PQ मध्ये 3चा स्क्वेअर म्हणजे 4/9. आता तिथे वेगळं दिलं होतं, सॉरी तुम्ही आता ते बॉक्स होतं ना, हा तिथे बॉक्स मध्ये आता काय केलं होतं माहिती आहे का, इथे काय लिहिलं नव्हतं, इथे तुम्हाला लिहायचं होतं, ते मी लिहून टाकलं. बरोबर. त्याच्यानंतर हे लिहिलं होतं आणि त्याने मग पुढे काय लिहिलं, इथे काय लिहिलं. मग इथे मी काय लिहिला, जी जोडी दिलेली आहे AB PQ स्क्वेअर केलं, मग त्याच्या किमती पुढे केल्या आणि त्याचं 4/9 एवढं तुम्हाला करायचं होतं. हे दुसरं गणित, कारण हे लक्षात ठेवा. तिसरं गणित बघूया आपण आता. तिसरं गणित पटापट बघूया. तिसऱ्या गणितात काय म्हणतात, त्रिकोण ABC हा हा. आता इथे मग काय हे दिलेलं आहे का, हा समरूप दिलेलं आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR दिलेला आहे इथे. बरोबर. आणि त्यांनी काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर किती दिलेलं आहे, 80 दिलेलं आहे 80, आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर दिलेला आहे 125. ही माहिती दिली आहे. आणि काढायला काय सांगितलंय, इथे पण चौकटच पूर्ण करायची आहे तिसऱ्यामध्ये सुद्धा. मग ती त्या चौकट मध्ये आता काय काय दिलंय बघूया. बरोबर. दिलेलं आहे त्याने एरिया ऑफ ट्रायंगल ABC चे माहित नाही डॉट 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 डॉट. बरोबर. नंतर दिलेलं आहे, हा नंतर किमती भरलेल्या आहेत 80 आणि 125. बरोबर. नंतर त्यांनी काय केलेलं आहे, हा नंतर त्यांनी बॉक्स ठेवलेला आहे. इथे आडवा आडवा देतो थोडं, तिथे आडवा इथे बॉक्स ठेवलेला आहे. हा पण नंतर मग काय केलेलं त्यांनी, AB बरोबर AB आणि PQ ची किंमत आलेली. आणि पुढे त्यांनी मग AB आणि PQ ची किंमत दाखवली. आता बघा हा त्यांचा आहे. बरोबर. मुळात काय आता करायचं आपल्याला, तर इथे पहिला रेशो तयार करायचा. बरोबर. इथे काय आहे, तर एक 2 त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. म्हणजे एक त्रिकोण ABC, दुसरा काय असतात साधारण त्रिकोण. मग मी जेव्हा परत येईल सोडून दाखवणार तुम्हाला, इथे काय यायला पाहिजे, तर माझ्या याच्याप्रमाणे मध्ये ABC चे एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे आहे. म्हणजे इथे तुमचं काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बरोबर. बरोबर. त्याने काय दिलं, याची किंमत दिली डायरेक्ट, कन्फ्युज केली. बरोबर. ती पण बरोबर आहे, ही दिली. पण आपला फॉर्म्युला काय, जेव्हा तुम्हाला बाजू काढायचे संगत बाजू, बरोबर, जे सांगितलेलं आहे की चौकटीमध्ये पूर्ण करायला सांगितलं. आणि चौकटीमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे की AB अपॉन PQ काढा. काय आहे, बरोबर, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता आपण काय करणार, फॉर्म्युला समरूप त्रिकोण आहे नॉर्मली, 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. कारण त्यांनी क्षेत्रफळाची माहिती दिलेली आहे आणि त्यांनी संगत बाजू विचारलेल्या आहेत AB आणि PQ चं गुणोत्तर.
म्हणजेच मी ह्या दोन बाजू घेऊन AB स्क्वेअर आणि PQ स्क्वेअर. आता AB स्क्वेअर आणि PQ स्क्वेअर का केलं? तर त्या संगत बाजूची किंमत काढायची. त्यांनी दुसरी विचारले काय? BC किंवा AC PR असे विचारलं नाही. ज्या विचारलं तेच घेतलं. आणि ते कारण काय माहिती? तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. बरोबर. मी आता काय करतो बघा नंबर. ह्याचं उत्तर काय? तर 80 ते 80 चे 125. हे तसं राहिलं. घाबरून नाही जायचं. ह्याला 5 ने भाग लावला. तुम्ही सर याचं वर्गमूळ काढलं तर 80चा वर्गमूळ काय आहे? 125चा वर्गमूळ काय आहे? मग ह्याला भाग लावला. तर हे जे 80 आहे तर 16 गुणिले 5. बरोबर. आणि 125 आहे ते 25 गुणिले 5. म्हणजे यांचा जो एक नंबर आहे 5 हा दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजे इथे मी अजून AB स्क्वेअर आपण PQ स्क्वेअर हे मी तुम्हाला एक्स्ट्रा इथे लिहायसाठी समजलं ना. म्हणजे ह्याच्या बदली इथे काय ना आता हे 5 कट जर राहिला काय 1625. बरोबर. AB स्क्वेअर चे PQ स्क्वेअर. म्हणजे ह्याच्या पुढे इथे भागाकार आला तर इथे काय येणार 16 चे इथे वरती येणार 16 आणि इथे येणार 25. त्यानंतर आता ह्याचं काय करणार? रूट काढणार. आता मी करणार वर्गमूळ. रूट म्हणजे वर्गमूळ काढू. मग 16चा वर्गमूळ काय? 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा. वर्गमूळ किती आलं? 4. 25 कोणाचा आहे? 5चा. म्हणजे वर्गमूळ काय आलं? 5. म्हणजे इथे पण यांचं काढलं तर यांचं AB आपण PQ. म्हणजेच माझी AB आपण PQ ची किंमत काय आली? 4/5. हे का केलं असं? वर्गमूळ काढून लक्षात घ्या. गणित सोडवायची पद्धत तीच आहे. इथे काय केलं त्यांनी? क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलं. आधीच्या गणितामध्ये आपण क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं होतं, बाजू दिल्या होत्या. आता उलट केलं, क्षेत्रफळ दिलं, बाजू काढून दाखवल्या. काही मोठं नाही, फॉर्म्युला तोच. पुढचं गणित तिसरं गणित झालेलं. मग असं तिसरं होतं. ह्याच्यामध्ये काय दिलंय? नाही, नाव बदललेले. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR हे दिलेलं आहे. अजून काय दिलंय बघा? 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR. 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर ह्याच्या बरोबर दिलेलं आहे 16 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN. 16 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN हे दिलेलं आहे. अजून पण दिलेलं आहे. बरोबर. QR बरोबर 20 दिलेलं आहे. इथे लिहितो QR बरोबर 20. आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय त्यांनी? MN काढा. MN बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. लक्षात घ्या. पण मी काय करतो माहिती आहे बघा, समरूप त्रिकोण आहेत. समरूप त्रिकोण आहे हे मला चिन्ह सांगते. हे दोन त्रिकोण समरूप आहेत. म्हणजे माझ्या डोक्यात आलं की क्षेत्रफळाचं गुणोत्तर जे आहे, बरोबर, हे क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात येणार. थोडं मला माहित होतं. कॅमेरा चालू का बघितला तर मध्ये बंद होतो. बरोबर. हे मला माहित होतं. पण ना त्याने ना हिते ना जरा बघा काहीतरी वेगळं दिलेलं आहे. हे जे दिलेलं आहे ना ते डोक्यात जाईल. ते डोक्यात जातं. त्याने काय केलंय ते 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. म्हणजे 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे इथे काय केलेलं आहे, हे जे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे त्याच्या पण किमती दिलेल्या आहेत. मग त्या घ्यायच्या कशा बघा.
त्या घ्यायच्या कशा, ते महत्वाचं. मग आता मी काय केलं, हे 9 इथेच ठेवले, हे 16 गुणिले इथे भागिले गेले, आणि इकडे काय केलं, हा एरिया ऑफ ट्रायंगल LMN हा तसाच ठेवला. आणि का आता हा वरती का, लक्षात घ्या इथपर्यंत तरी काय, हाच वरती का इथे, हे असंच का केलं, थांब अजून एकदा PQR, हे एक गुणोत्तर बरोबर. आणि मी असंच काय केलं वरती, मी असं काय केलं, 9 इकडे का नाही घेतले, तर बघा इथे जो आहे ना, इथे हा पहिला ट्रायंगल आहे LMN आहे, म्हणून तो वरती आला पाहिजे. लक्षात घ्या मी असं का केलं, हा जो ट्रायंगल LMN आहे तो पहिला इथे, म्हणून ते तो वरती आला पाहिजे अंशामध्ये. ही मी सोपी ट्रिक वापरतो. आणि हा खाली आला, आणि हे त्याचं गुणोत्तर म्हणजे एरियाचा गुणोत्तर मिळाला बरोबर. एक बाजू दिली, दुसरी बाजू काढायची. आता ह्याच्यावर मी फॉर्म्युला काय बनवतो, हे दिलेलं आहे म्हणून दोन्ही त्रिकोण समरूप आहेत म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर बाजू कोणत्या दिल्यात, QR आणि MN, म्हणजे वरचा त्रिकोणाचे MN आहे, म्हणजे MN स्क्वेअर छेद QR चा स्क्वेअर. तर LMN ट्रायंगल वरती तर MN बाजू पण वरती, PQR ट्रायंगल खाली आहे तर तिथं QR बाजू खाली. आता मला ह्याची किंमत माहित आहे 9/16. इथे MN माहित नाही पण QR ची माहित आहे, मग MN तसंच ठेवलं स्क्वेअर, QR ची किती 20 चा स्क्वेअर. इथे बघा हा जो 9 आहे तो 3चा वर्ग आहे, 16 4चा वर्ग आहे, इथे पण वर्ग आहे, इथे पण वर्ग आहे. मग सगळं वर्ग वर्ग नंबर आहेत, मी वर्गमूळ काढलं, वर्गमूळ काढलं, ह्याचं येणार 3 4 MN आणि 20. तुम्हाला 20 चं वर्गमूळ 20च कसं, वर्ग आहे बघा, हे चिन्ह जातं. मग इथे तिरकस गुणाकार करणार, 3 गुणिले 20 बरोबर 4 गुणिले MN. MN ची किंमत काढायला आहे, मग 3 गुणिले 20 छेद 4 बरोबर MN. 4 1 4 4 5 20 5 3 15 बरोबर MN. म्हणजे अशा पद्धतीने MN ची किंमत काढली. थोडं इथे ट्रिकी होतं ते समजून घ्या. नंतर फॉर्म्युला वापरला, वर्गमूळ काढलं आणि सोडवलं. अशा पद्धतीने चौथं गणित सोडवलेलं आहे. थोडस वेगळ्या 10 टक्केतलं वेगळ्या ट्रिक बनलं. आता पुढचं आहे 5वं गणित. आता इथे स्टेटमेंट सम आहे, आणि त्याची सरळ दोन समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ 225 चौरस सेमी व 41 चौरस आहे. तर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी तर दुसरी काढायची. ह्याने सांगितलंय की दोन समरूप त्रिकोण आहेत, म्हणून मी काय करतो की दोन समरूप त्रिकोण घेऊया आपण बरोबर. पहिला मोठा आहे, दुसरा लहान. मग पहिला मोठा आहे म्हणजे दुसरा लहान म्हणजे ABC PQR समरूप त्रिकोण आहे. क्षेत्रफळ दिलेलं आहे, याचा 225 आहे, ते मोठ्या ह्याच्यात 225 चौरस आणि याचा 81 चौरस सेमी. आणि बाजू पण दिलेली आहे, लहान त्रिकोणाची बाजू दिलेली आहे 12. समजा आपण याची QR बाजू 12 घेऊया आणि मोठ्या त्रिकोणाची BC आपल्याला समजा काढायचे. संगतच भुजा काढावी लागणार. जर QR दिले आपण QR घेतली तर BC काढायची, PQ जर QR घेतली असती 12 तर इथे AB काढली असती, जर PR 12 घेतली असती तर AC काढली असती. म्हणजे कोणती तरी एक भुजा काढायची जी आपण मानू. आता मी इथे
मानूया समजा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR आहे. पक्ष म्हणजे पुस्तकात दिलेलंच आहे दोन त्रिकोण समरूप, बरोबर. त्यांच्या किमती लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर 225 चौसेमी आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 81 चौरस सेंटीमीटर आहे. परत QR लहान त्रिकोणाची बाजू दिलेली आहे, इथे लिहितो लहान त्रिकोणाची बाजू बरोबर QR बरोबर 12 सेमी. एवढं दिल्यानंतर दोन त्रिकोण समरूप सांगितल्यानंतर साधं सिंपल त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमाण मी इथे लिहितो, ही माहिती दिली आहे. म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळ ह्या प्रमेयानुसार काय होतं फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर संगत बाजूंचा वर्ग च गुणोत्तर. मग आता संगत बाजू एबीसी ची मी घेतली BC चा वर्ग छेद QR चा हे आपण घेतलेले आहे. आता याचा गुणोत्तर याचे किमती दिलेल्या आहेत. काय दिलेले आहेत 225 छेद 81. BC काढायचे पण QR BC स्क्वेअर QR किती दिलेले 12 चा वर्ग. इथे पण बघितलं मागाच्या गाडीला होतं सेम आहे. सगळेवर 225 कोणाचा वर्ग आहे 81 कोणाचा वर्ग 225 हा 15 हा 15चा आहे 15चा वर्ग आणि 81 हा 9चा वर्ग. बरोबर. म्हणजे मी इथे असं म्हणा वर्गमूळ काढू यांचं वर्गमूळ आलं 15/9 बरोबर. ह्याचा फक्त BC आणि याचा वर्ग केला ही संख्या आहे. मग केला तिरकाच गुणाकार म्हणजे 15 गुणिले 12 बरोबर BC गुणिले 9. 9 इथे डिवाइड केले 15 गुणिले 12/9 बरोबर BC. आता 9च्या पाड्यात 15 पडेल त्या 12 पण 3च्या पाड्यामध्ये दोन्ही येतात. 3 त्रिक 9 3 चौक 12 3 1 3 3 5 15 5 चौक 20 बरोबर BC. म्हणजे BC ची किंमत आली. म्हणजे तिथे लिहू शकतो आपण मोठ्या त्रिकोणाची संगत भुजा 20 सेमी आहे. हे आपलं उत्तर. 20 चौरस करू नका. इथे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर आहे पण तेव्हा त्याची बाजू ही सेंटीमीटर मध्ये आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण 5वं गणित सोडवलेलं आहे. 5व्या नंतर 6वं गणित करू आपण. पटा 5च्या रोजी 6 लिहितो. 2 ABC आणि DF हे दोन समभुज त्रिकोण आहे. शब्दच बदलला. समभुज त्रिकोण आहे. नाव पण बदललेली. चला पुसूया. प्रश्न चेंज. आता समभुज आहे तर दोन त्रिकोण कसे समभुज ABC व DEF. काढतो मी परत. ABC DEF हे समभुज आहेत. बघा
इथे कुठे त्यांनी समरूप सांगितले नाही. तर दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ समभुज त्रिकोण आहेत. लक्षात घ्या, हे त्रिकोण कसे आहेत? समभुज. समरूप दिलाय का? नाही, समभुज दिलेले आहेत. पाचा प्रश्नामध्ये समभुज दिलेले आहेत. समभुज त्रिकोण. मग आता तुमच्यापैकी येत आहे बऱ्याच जण समभुज त्रिकोणच समरूप त्रिकोण असतात. लक्षात घ्या. का? पटवून देऊया. का? इथे सगळे भूमिती आहे ना, त्याला प्रत्येकाला कारण लागतात. आता समभुज त्रिकोणामध्ये काय होतं? समबाजू, दोन्ही बाजू म्हणजे तीन त्रिकोण, तिन्ही बाजू कशा असतात? एकरूप असतात. ही बाजू एकरूपी, ही बाजू एकरूपी, ही बाजू एकरूपी. आता बाजू एकरूप आहेत म्हणजे त्यांचं गुणोत्तर पण समान आहे. म्हणजे ते दोन त्रिकोण काय झाले? समान भुजा, समान. प्रत्येक कोणाचं माप काय असतं? 60 60 60 60. तसं या त्रिकोणामध्ये पण 60 60 60. म्हणजे कोणाच्या ह्याच्यावर तर 100% 60 60 60. म्हणजे कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण काढले, समभुजचे समरूप झाले. काय झाले? समरूप. म्हणजे समभुज त्रिकोण हे समरूप त्रिकोण असतात. परंतु समभुज त्रिकोण हे समरूप त्रिकोण असं का? मी तुम्हाला पटवून दिलंय. कोको कसोटीनुसार होतात ते, कारण प्रत्येक कोण 60 मापाचा कंपल्सरी आहे, नियमच आहे तो. बरोबर. म्हणूनच हे आता हे तू झाला किंवा समभुज त्रिकोण समरूप त्रिकोण आहे. मग हे जे दोन त्रिकोण घेतलेले आहेत, बरोबर. म्हणून मी आता इथे म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळ गुणोत्तर, बरोबर. विसरलो. त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमाण. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळ बरोबर. मग आता काय? सिंपल. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चे एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ बरोबर. आता संगत वगैरे दिलेत का? एबी दिले 4, एबी दिले 4 आणि एबी डी काढा. डी काढायची आहे डी, बरोबर. मग आता मी काय करणार? ह्या संगत बाजू घेणार. फॉर्म्युला संगत बाजूचा वर्ग एबी वर्ग आणि डी वर्ग. आता त्याने अजून एक काय केलं? हे क्षेत्रफळ होतं, बरोबर, ते दिलेलं होतं. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हे पण दिलं होतं. इथे दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ, बरोबर. त्यांनी दिलं होतं 1:2. 1:2 म्हणजे याच्यात अर्थ काय होतो? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चे एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ इक्वल टू 1:2. माझा एरिया याचा रेशो आहे 1:2 तिथे घेतला. आणि एबी 4 चा वर्ग डी माहिती.
आता इथे ना इथे वर्ग करावा लागणार म्हणजे 1/2 बरोबर 16 चा काय म्हणते आता इथे टेकिंग रूट घेतलं तर इथं रूट काय टाकलं 2 ला उलट सुलट करायला गेलं तरी पण तसं येणार समजलं आता होते इथे तिरकस होणार आहे हे जरा इथून इकडे बरोबर म्हणजे 1/2 बरोबर 16 वर्गमूळ तिरकस गुणाकार म्हणजे डी वर्ग बरोबर 16 गुणिले 2 आता वर्गमूळ 16 दुणे 32 किंवा वर्गमूळ काढलं तर काय नाही तर 4 येईल ते वर्गमूळ काढू वर्गमूळ काढलं तर डी बरोबर याचं 16 तर 4 आणि याचं वर्गमूळ 2 म्हणजे डी बरोबर आहे ना 4 वर्गमूळ 2 ही तुमची किंमत झाली हा पार्ट कक्षामधला संबंधाला इथून मी पुढे दिलं परत दिलं सेमच दिलं आणि इथे केलं वर्गमूळ काढलं डायरेक्ट उत्तर इथे महत्वाचा मुद्दा होता समभुज त्रिकोण तर लक्षात ठेवा समभुज हेच समरूप असतात आता आपण शेवटचं गणित आहे ते पण त्यांनी फिलिंग द लाईन्स दिलेले आहेत 7वं गणित आहे बरोबर त्या फिलिंग द लाईन्सच भरायचं आहे पण त्या समजून भरावे लागतील इतकं आहे तर भरून टाकू तुम्हाला पण बरोबर आहे 7वां आहे इथे मी सुद्धा आहे आता डी ई एफ आणि त्याला परत पॅरलला दिले पी क्यू बी ला पी क्यू ही पॅरल दिली असं मला वाटतंय प्रश्नामध्ये काय सांगितलंय हा ते सांगितलंय आकृतीनुसार तेच सांगितलेलं पी क्यू ही आहे ना दिलेल्या माहितीनुसार जी पी क्यू आहे पी क्यू समांतर बाजू डी पक्ष म्हणजे हे दिलेलं आता कृती करणारा त्याने काय दिलं की जे काय दिलेलं आहे प्रश्न आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ इक्वल टू 20 चौरस एकर हे त्यांनी दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ बरोबर पी क्यू एफ बरोबर 20 चौरस चौरस एक म्हणजे इथे एकक वापरतात सेंटीमीटर मीटर न घेता त्यांनी एकक वापरतात विंडो बंद करतो विंडो बंद केली हा अजून काय दिलंय त्यांनी पीएफ बरोबर दोन डीपी पीएफ बरोबर 2 डीपी पीएफ बरोबर 2 डीपी आणि आणखी काय सांगताय तर एरिया ऑफ ट्रायंगल नाही एरिया ऑफ चौरस डीपीईक्यू करण्याची खाली कृती करा त्यांना काढायचं आहे म्हणजे डीपीईक्यू म्हणजे हा जो भाग आहे ना याचं क्षेत्रफळ आहे
आणि खालील कृती करायला सांगितलं. खालील कृती करताना त्यांनी दिलेलं आहे काय, डीपी बरोबर एक्स मानू. आता इथे काय म्हणतात, डीपी बरोबर एक्स मानलं म्हणजेच पीएफ बरोबर 2x झालं. पीएफ झाला 2, कारण डीपी एक्स मानलं. तर हे तिथे त्यांनी दिलेलं आहे. आता डीएफ बरोबर डीएफ, हा डीएफ बरोबर डीपी अधिक, हे बरोबर डीपी नंतर अधिक फिलिंग द ब्लँक्स पुस्तक डीएफ बरोबर डीपी अधिक सिंपल आहे पीएफ येणार पीएफ बरोबर. आता पुढे काय येणार मग, डीपी. आता डीपी एक्स बॉक्स आहे आणि पीएफ 2x, टोटल झाले 3x. बरोबर, हे आलं. आता त्रिकोण पुढे बघा. आता इथे यांची कसरत करायचं. त्रिकोण FDE व त्रिकोण FPQ. आता हे पहिले त्रिकोण बघा पुढे. FDE म्हणजे हा मोठा त्रिकोण आणि FPQ म्हणजे हा छोटा, हा पूर्ण आणि हा छोटा. बरोबर, हे दोन त्रिकोणामध्ये त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी सांगायला पेक्षा आपल्याला पण समजेल. हा जो कोण आहे एफ, या दोघांमध्ये सामायिक कोण आहे. बरोबर, त्यांनी पण दिलेला कोणता FD, तर त्यांनी दिला FDE बरोबर FDE. हा कोण दिला मोठ्या त्रिकोणाचा. बरोबर, मग छोट्या त्रिकोणाचा कोण झाला FPQ. सम सिंपल आहे, कोण FPQ आणि कारण आहे संगत कोण. दिलंय संगत कोण. बरोबर, दुसरा काय दिलाय, हा बॉक्सचा विषय. दुसरा दिलाय FED, कोण FED. बघा FED याला संगत येणार छोट्या त्रिकोण FQP, कोण FQP. हे पण संगत कोण. आपण बॉक्स विषय. आता दोन्ही संगत कोण आहे, एकरूप आहे. बरोबर, म्हणजे त्रिकोण FDE समरूप त्रिकोण FPQ. संगत कोको कसोटी झाली ती, कोको कसोटी. आता ह्याच्यामध्ये मला आपल्याला ह्या त्रिकोण क्षेत्रफळ काढायचं आहे. बरोबर, आणि मोठ्या त्रिकोण दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघायचं, मग ते एकत्र करणं. अजून आपल्याला दिलेलं आहे ते वापरायला लागणार. पण चला मग आपण काय करू, ह्याचा रेशो बनवू. एरिया ऑफ ट्रायंगल FDE, एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. बरोबर, आता ह्याच्या संगत बाजू आपल्याकडे कोणत्या आहे बघा ना, PF आहे आणि DP पण आहे, DF पण आहे. DF आणि PF म्हणजेच DF स्क्वेअर आणि PF स्क्वेअर ह्या घेतले. तर ह्याचं घेतल्याने काय आलं, DF किती आहे 3x चा वर्ग आणि PF किती आहे 2x चा वर्ग. बरोबर, म्हणजे याचं क्षेत्रफळ काय आता आपल्याला 9x वर्ग आणि 4x वर्ग. बरोबर, म्हणलं ते x कट झाले
बरोबर. वर्ग वर्ग कट झाले 9/4 म्हणजे याचं गुणोत्तर आपल्याकडे आलं, इथे दिल्याप्रमाणे आलं. आता इथे काय केलंय त्यांनी बघा, ते काय दिलंय का, इथे जे केलंय ना तेच सांगतो. एरिया ऑफ ट्रायंगल डी नाही FDE बरोबर. हा म्हणजे जिथे त्यांनी हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, हे जे आहे इथं आलं बघा, इथे बघा एरिया ऑफ ट्रायंगल FDE चे एरिया ऑफ ट्रायंगल FPQ ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ते काय आलं, FD तसंच केलं, एरिया ऑफ ट्रायंगल FDE तसंच ठेवला आणि इथे केलं 9/4. हा जो छेदातला आहे एरिया ऑफ ट्रायंगल FPQ हा इथे. आता FDE हा जो मोठा ट्रायंगल आहे FDE बरोबर, त्याचा ते इथे उत्तर काढतात. कारण FPQ हा FPQ ह्याचं दिलेलं होतं, FPQ म्हणजे PQF ह्याचं इथे किंमत दिलेली आहे. हे 9/4 गुणिले ह्याचं उत्तर, ह्याची किंमत दिली होती आणि इथे दिली नाही बॉक्स विषय इथे, हा इथे त्याची किंमत दिलेली आहे 20. मग इथे तुम्हाला पुढे पण उत्तर तुम्हालाच काढायचं आहे. 4 × 4 = 20 आणि 5 × 9 = 45 बरोबर. हे इथे आलं. आपल्याला काय करायचं आहे, हे झालं, हे आले म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल FDE चं उत्तर आलेलं आहे 45. हे आलं, हा बॉक्स आहे. आपल्याला त्याने सांगितलं हा पूर्ण आपल्याला सांगितलंय हा चौकोनाचं सूत्र आपल्याला काढायचं. म्हणजे आपल्याला लावायचं एरिया ऑफ चौकोन DP बदलतो DPQE बरोबर. तिकडेच जाते हे तिकडे गेलं. ते कोको कसोटी एरिया ऑफ चौकोन DPQE बरोबर. ह्याचं काढायचं. मग काय करणार यासाठी, हा जो मोठा त्रिकोण आहे DEF, एरिया ऑफ ट्रायंगल DEF वजा, बघा लक्षात घ्या, हा जो मोठा त्रिकोण आहे त्याच्यातून या छोट्या त्रिकोण वजा केलं तर या चौकोनाचं येतं. मग वजा एरिया ऑफ ट्रायंगल PQ किंवा FPQ, एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता हे काय बघा, हे जे सगळं रामायण होतं त्या आलं, त्याने दिला होता कोणता त्रिकोण PQF म्हणजे PQF, याचं किंमत दिलेली 20 बरोबर. पण मोठ्या त्रिकोणाची आपल्याला माहित नव्हती, मग मोठ्या त्रिकोणाची काढण्यासाठी आपण हे केलं आणि इथे तुम्हाला आता FDE आली, FDE याची 45. मग इथे FDE किंवा DEF याची किंमत आलेली आहे 45 वजा ह्याची किंमत आहे 20 बरोबर. म्हणजेच राहिले किती 25. म्हणजे अशा पद्धतीने इथे 25 चौरस एकक हे उत्तर तुमच्या त्या प्रश्नामधलं आहे DPQE. तर
जरी हे फिलिंग द ब्लँक्स मध्ये असलं, लक्षात घ्या, जरी हे फिलिंग द ब्लँक्स मध्ये असलं तरी सुद्धा हे एवढं इझी गणित नाहीये, तुम्हाला समजायला पाहिजे. त्याने लिंक दिलेले आहे, बरोबर. कारण तुम्हाला इथे मोठा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर तुम्हाला संगत बाजू पाहिजे, बरोबर. म्हणून डीपी आणि पीएफ याची किंमत तुम्हाला डीएफ ची काढावी लागणार, समजलं का. त्यानंतर तुम्हाला मग दोन त्रिकोण घ्यावे लागतील. ते त्रिकोण एफ डी ही मोठा त्रिकोण आणि छोटा त्रिकोण. पण हे दोन त्रिकोण एकमेकाला समरूप दाखवण्यासाठी संगत कोण कसोटी, बरोबर. ते दोन कोण म्हणजे ही समांतर असल्यामुळे हा कोण आणि हा कोण एक ग्रुप, हा कोण आणि हा कोण एक ग्रुप. किंवा तुम्ही हा एफ पण दाखवला असतो तरी चाललं असतं. मग कोको कसोटीनुसार हे समरूप झाले आणि मग संगत बाजू प्रमाणात घेऊन त्याचं किंमत आपण काढलेली, लक्षात घ्या. नंतर मग लास्टला आपण तो जो चौकोन आहे त्याचं काढण्यासाठी मोठ्या त्रिकोणामधून छोट्या त्रिकोणाचा वजा केला तर ते आपल्याला मिळाले. अशा पद्धतीने 1.4 म्हणजे अजून 1.3 घ्यायचं आहे, पण 1.4 मी तुम्हाला पहिला शिकवलेलं आहे. जर तुम्हाला हे थेरम आवडले या सगळ्या गणितामध्ये महत्वाचं म्हणजे समरूप त्रिकोण हे जेव्हा वापरणार, समजलं, समरूप त्रिकोण इथे ते नाव यायला पाहिजे होतं, समजलं. समरूप त्रिकोणाचं क्षेत्रफळ गुणधर्म हा आपण इथे वापरला परत एकदा, बरोबर. ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला दोन त्रिकोण समरूप आहेत का हे पाहणं महत्वाचं. ह्याची ट्रिक आहे. तुम्ही प्रश्नामध्ये काय पाहताय, प्रश्न म्हणून केअरफुली वाचला पाहिजे. प्रश्न केअरफुली वाचला तर तुम्हाला कोणतं प्रमेय आपल्याला समजेल. भूमितीमध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर तुम्हाला शिकवलेलं जर तुम्हाला आवडलं, समजलं चांगलं, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.